नमस्कार। ठाणे डेली न्यूज मध्ये रंजना पाटील आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करते। आपल्या शहरातील दररोजच्या ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आताच आमच्या चॅनलला सबस्क्राइब लाईक जरूर करा। सर्वात पहिले आपल्या मोबाईलवर 17 सेक्शन प्रसिद्ध मोबाईल मार्केट या ठिकाणी 3-4 दिवसापासून गटार व चंबर चोकअप झाल्यामुळे रस्त्यात गटारचे घाणेरडे पाणी वाहत असून व्यापारी व सामान्य जनतेला या गंद्या पाण्यातून येणे जाणे करावे लागत आहे। या रस्त्यावर आमदार, माजी नगरसेवक, महानगरपालिकेचे ध्यान नाही। चला तर पाहू या ठाणे डेली न्यूज, हमेशा एक पाऊल पुढे। एड्रेस काय? 17 सेक्शन मोबाईल बाजार। क्या तकलीफ क्या होती? आता बघा हे कसं आहे, कंटिन्यू मतलब समजा 3 दिवस झाले पाणी इथं भरूनच आहे। हा पाणी इकडे उतरत नाही। हा रस्ता बघा इकडे पूर्ण एक इथं कट आहे। इकडनं दिवसामध्ये कमीत कमी 5 ते 10 माणसं पडतात गाडीवरतून। किती दिवस झाले इकडचं पाणी उतरतच नाही। दिवसा पण असंच असतं, संध्याकाळी पण पूर्ण पाणी भरलेलं असतं। एवढं पाणी भरलेलं असतं की रस्त्यात खड्डे पण दिसत नाही। ऍक्टिव्हा वरती नेहमी कोण ना कोणी तर बाईक वरती पडतच राहतात। भरपूर परेशानी आहे इकडे। महानगरपालिका क्या बोलना चाहेंगे? महानगरपालिकेने कमीत कमी लक्ष द्यावं। रोड साफ कमीत कमी ते चॉकअप आहे ते तरी क्लिअर करून द्यावं की त्याच्याने हादसे कमी होतील। आज दर दिवस इकडे काय ना काय हादसे होत रहतात। क्या ये बारिश के मौसम में नाले की साफ सफाई हुई क्या? नाले की साफ सफाई हुई है नहीं। अभी बारिश नहीं होने के बाद भी इधर पानी भरेला ही रहता है। रोड में पानी कम होता ही नहीं। कंटिन्यू इकडे बघा किती कचरा जमा असतो। आता पाणी एकदम मतलब इकडे मतलब रस्त्यावरती आम्ही उभं पण राहू शकत नाही। यानी कि आप दुकान पे कस्टमर लोग उनको भी तकलीफ कस्टमर लोग को भी तकलीफ होता है ना। कस्टमर आ ही नहीं पा रहा है दुकान में। वो देखिए पूरा रोड देखिए कितना खड्डा खराब है। वो कोई भी अगर बाइक वाला जाएगा तो सीधा गिरता ही है उधर। तो म्युनिसिपालिटी वाले का बोलने का एक ही है, तो कम से कम रोड का जो खड्डा है वो भरो, जो पानी का नाली का जो सफाई है वो कराओ। इतना है। अगर कंटिन्यू मतलब इधर गाड़ियां चलती रहती तो वो जो मेन रोड है वो तो करना चाहिए ना।